माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझ्या बहिणीच्या लग्नाची जी सिरीज आहे ती सुरू आहे, म्हणजे लग्नाचेच व्हिडिओ येत आहेत. लग्नाची पूर्वतयारी, शॉपिंग हे सगळं आता तुमच्यासोबत मी शेअर करतच आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी, माझी आई आणि होणारी नवरी आणि माझं बाळ, तर आम्ही सगळे गेलो होतो शॉपिंगला. आणि माझ्या ज्या कझन सिस्टर्स आहेत त्या इकडे घरी आल्या होत्या आणि माझी लहान बहीण, तर या तिघीही मिळून छान अशी ब्राईड टू बीची तयारी करत होत्या. आता ब्राईड टू बी नॉर्मली सगळ्याच फॅमिलीमध्ये केलं जातं. ज्या मुलीचं लग्न आहे घरामध्ये तिला छान असं स्पेशल ट्रीट केलं जातं, छान असे वेस्टर्न कपडे घातले जातात आणि एक छोटीशी पार्टीसारखंच असतं ते. आणि फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा हे मोस्टली केलं जातं. तर आम्ही बहिणींनी ठरवलं की आपण एक छान असं ब्राईड टू बीचं सरप्राईज आमच्या लहान बहिणीसाठी माझ्या करावं असं. तर माझ्या लहान बहिणीचा आणि माझा हा छान असा प्लॅन होता, जो की छान असा सक्सेसफुलसुद्धा झाला. कारण की मी तिला घेऊन गेली होती शॉपिंगला आणि घरी माझ्या 2 कझन सिस्टर आणि माझी लहान बहीण या तिघींनी मिळून छान अशी पूर्वतयारी करून ठेवली होती तिला सरप्राईज देण्याची. आणि आम्हाला शॉपिंगवरनं येता येता संध्याकाळ झाली होती. तोपर्यंत या तिघींनी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि खाण्यासाठी काय आहे हे तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे. तर बघा, मस्त असं तिला सरप्राईज दिलं होतं. मुलीला हे सरप्राईज खूप आवडलं, कारण की तिला अजिबातच आम्ही समजू दिलं नव्हतं की आम्ही तिच्यासाठी ब्राईड टू बी ऑर्गनाईज केलेलं आहे. छान अशी सरप्राईज पार्टी असणार आहे तिच्यासाठी. आणि बघा, हे सगळं काही माझ्या लहान बहिणीने घरीच तयार केलेलं आहे, म्हणजे फ्रोझन आहे. ज्या आलू तिखी पॅटी असतात त्या आणल्या होत्या, फ्रेंच फ्राईज आणली होती आणि केक माझ्या भावाने आणला होता, कोल्ड्रिंक आणि केक. तर असं सगळं होतं, म्हणजे बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड्रिंक असा आजचा छान पार्टीचा मेनू होता आमचा. आणि मस्त ह्या तिघींनीसुद्धा खूप छान आधीच प्री प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्यामुळे आल्या आम्हाला काही जास्त वेळ नाही लागला. तर इकडे बाकीची फ्रेंच फ्राईज जी आहे ती मी करून घेत आहे आणि आता आपली ब्राईड टू बी रेडी झालेली आहे. बिहाइंड द सीन्स तुम्ही बघितले, कारण की याचे मी ऑलरेडी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला रिटेकसुद्धा घेतलेलं होतं, कारण की आम्हीच एकमेकांच्या हातामध्ये फोन देऊन शूट करत होतो, कारण की मोबाईल स्टँडसुद्धा मी नव्हता नेला त्यामुळे. आणि हे व्हिडिओ जे आहे मी टाकले होते शॉर्ट व्हिडिओ, त्यांना खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिला, खूप छान व्ह्यूज आणि कमेंट्ससुद्धा आहेत त्याला. तर तुम्ही प्लीज ब्राईड टू बीचे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना ते नक्की बघा, तुम्हालासुद्धा आयडिया मिळेल तुमच्या घरामध्ये कोणासाठी तुम्हाला जर ब्राईड टू बी करायचं असेल तर हे एक थोडंसं म्हणजे मज्जा मस्तीसुद्धा सुरू होती आमची, म्हणजे ब्राईडचं फ्युचर वगैरे असं थोडंसं आम्ही केलं होतं मज्जा मस्तीमध्ये. तर छान वाटलं सगळ्यांना. आणि त्यानंतर केकसुद्धा कटिंग केला. त्यानंतर आम्ही जी पार्टी म्हणजे जो काही मेनू तयार केला होता घरच्या घरी, तर तो सुद्धा एन्जॉय केला. आणि आम्ही सगळ्या मुलीच होतो आणि आईसुद्धा होती आमच्यासोबत. आणि घरामध्येच ही पार्टी आम्ही छोटीशी एन्जॉय केली, कारण की बाहेर वगैरे जाऊन पार्टी करणं आम्ही कधी केलं नाही तसं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण घरीच छान असं एन्जॉय करूया, घरीच छान डेकोरेट करूया आणि बाहेरनं जेवण मागवण्यापेक्षा आपण घरीच सगळं बनवूया. त्यामुळे फ्रेंच फ्राईज, बर्गर हे सगळं घरीच बनवलं होतं आणि सगळ्यांना आवडलंसुद्धा होतं. तर खूप छान गेला आजचा दिवस. आणि स्पेशली आमची जी ब्राईड आहे तिला हे सगळं खूप आवडलं. आणि म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतंच ना की लग्नाआधी आपल्याला पॅम्परिंग करावं, आपले लाड करावे. तर मला असं वाटतं की ब्राईड टू बी हे त्यासाठीच आहे. जसं की आपण पारंपरिक पद्धतीने केळवण करतो, म्हणजेच जसं की मी लास्ट टाईम पण केळवणाचा व्हिडिओ केला होता. माझ्या घरी माझ्या बहिणीला बोलवलं होतं, मी केळवण केलं होतं तिचं. तर हे मला वाटतं ब्राईड टू
बी हे सुद्धा त्याचाच एक थोडासा वेस्टर्न टाईप पार्ट असावा. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या मुली असतात, एक तर मुलीच्या मैत्रिणी असतात, नवरी मुलीच्या मैत्रिणी असतात किंवा मग बहिणी असतात आणि सगळ्या मुली एकत्र येऊन छान असं एन्जॉय करतात, फन पार्टी करतात. तर छान वाटतं हे सुद्धा आणि आपल्या नवऱ्या मुलीलासुद्धा एक बोलतात ना स्पेशल फील होतं याच्यामुळे. आणि याच त्या आठवणी असतात ज्या शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतात. म्हणजे जेव्हा कधी लग्नाचा विषय निघेल किंवा पुढे जाऊन लग्नाला कितीही वर्ष झाले तर हे व्हिडिओज किंवा फोटोज बघून तिच्यासुद्धा लक्षात राहील की मला माझ्या सिस्टर्सने इतकं छान सरप्राईज दिलं होतं, इतकं सुंदर मला स्पेशल फील करून दिलं होतं, पॅम्परिंग केलं होतं. आणि तिच्यासुद्धा म्हणजे स्मरणात ह्या गोड आठवणी कायमच्या राहतील. आणि ऑफकोर्स आमच्यासुद्धा स्मरणामध्ये ह्या छान अशा सुंदर गोड आठवणी शेवटपर्यंत नक्कीच राहतील. त्यामुळे ब्राईड टू बी मला असं वाटतं की प्रत्येक मुलीसोबत करायलाच पाहिजे, तिच्या बहिणींनी किंवा मैत्रिणींनी मिळून का होईना. तर हे सगळं माझ्या बाळासाठी खूप नवीन होतं आणि त्याने खरंच खूप एन्जॉय केलं आणि त्याला खूप मस्त वाटत होतं हे सगळं एन्जॉय करताना. आणि तो इतका खुश होता ना, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत होता, प्रश्न विचारत होता. तर छान वाटत होतं आणि खरंच खूप छान गेला आजचा दिवस. माझ्या 2 कझन सिस्टर्स ज्या आहेत त्यांनीसुद्धा खूप मदत केली आणि खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी मिळून. तर मस्त वाटलं. आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? म्हणजे तुम्हालासुद्धा नक्कीच ह्या व्हिडिओची मदत होईल. तुम्हाला जर स्वतःसाठी किंवा तुमच्या बहिणीसाठी, मैत्रिणीसाठी ब्राईड टू बी ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्हालासुद्धा आयडिया मिळेल आणि कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे आहेत. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आयडिया मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आता पुढची जी काही आमची एन्जॉयमेंट आहे ती तुम्ही नक्की कंटिन्यू बघा, कारण की पुढे मी पूर्ण छान अशी म्युझिक लावलेली आहे. तर तीसुद्धा तुम्ही एन्जॉय करा विथ म्युझिक. आणि पुढचे येणारे व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहेत. म्हणजे आता इथून पुढे अजून एक शॉपिंगचा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे लग्नाच्या 2 दिवसाआधीसुद्धा शॉपिंग सुरूच होती आमची. त्यानंतर चुडा भरण्याचा कार्यक्रम, मेहंदीचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम, त्यानंतर लग्न, बिदाई, हे सुद्धा व्हिडिओज असणार आहेत मैत्रिणींनो. तर प्लीज हे छान छान व्हिडिओ मिस करू नका. आणि व्हिडिओ माझे रेग्युलर टाकणं होत नाही आहेत कारण की लग्नाचे सगळे व्हिडिओ मी खूप वेळ घेऊन एडिट करत आहे, छान असे एडिट करून तुमच्यापर्यंत प्रेझेंट करत आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. प्लीज समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते. आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक आणि एक कमेंटसुद्धा नक्की करा. तर मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.